आज पोस्टमार्टम करण्याचा त्यांच्यावर वेळ आलेली आहे. आज पोस्टमार्टम करण्याचा त्यांच्यावर वेळ आलेली आहे. बघा, इतर ठिकाणच्या जागेची उमेदवारी घोषित आणखीन केली नाही, पण आपल्या स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर केली. अरे हा काय उभाटा गट थोडी आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेच्या काही खासदारांचा पत्ता कट झाला आहे आणि त्यावरती आता विजय वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की शिवसेना शिंदे गटाचे 7 खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार नेते संजय शिरसाट सर सोबत आहे. सर, काय सांगाल? विजय वडेट्टीवार यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की शिवसेनेचे 7 खासदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, कारण भाजपच्या दबावामुळे कुठेतरी शिवसेनेच्या खासदारांचं तिकीट कापलं गेलेलं आहे आणि म्हणून ते 7 खासदार आहेत ते ठाकरेंच्या संपर्कात आहेत. मला वाटतं विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे ना विरोधी पक्षनेते. संजय राऊतची जागा ते केव्हापासून घेतली त्यांनी? अरे राहू द्या तर संजय राऊतला. बेछूट वक्तव्य करण्याची जबाबदारी किंवा ठेकेदारी ही संजय राऊतची जबाबदारी आहे. वडेट्टीवारला जर आता उठावा गटामध्ये काय चाललंय किंवा शिवसेनेत काय चाललंय याची चिंता कशी केव्हापासून लागली? स्वतःचा पक्ष सांभाळा. आपल्या पक्षाच्या जागा इतर जण घेत आहेत याचं काही वाटत नाही. कुठेही तुम्हाला तर तुमचा पक्ष काँग्रेससारखा मोठा पक्ष आज लोकांच्या बरोबर पदराला धरून चालण्यासारखा तो चालतोय, त्याची चिंता त्यांनी केली पाहिजे. उभाटा गटाचे वकिली करण्यापेक्षा स्वतःचा पक्ष, ज्या पक्षामध्ये आता तुम्हाला स्वतःला स्थान ते ठेवलेलं नाही त्या पक्षाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जर असं काही घडत असेल ना तर हे कदाचित नाना पटोलेच्या मार्फत होत असेल. ते तुम्हाला विचारणार नाहीत. नाना पटोले यासाठी एकदम जबाबदार व्यक्तिमत्व काँग्रेसचं आहे. ते सर्व हे कुठाने करू शकतं. म्हणून आता इतरांच्या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा पक्ष सांभाळायला पाहिजे आणि त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं असं माझं त्यांना विनंती राहणार आहे. मात्र सर, असं जे एक म्हटलं जातं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः अस्वस्थ आहेत, कारण भाजपचा त्यांच्यावरती दबाव आहे. ठाणे, कल्याण यासारख्या जागांचा उमेदवार अजून घोषित करू शकत नाहीत. स्वतःच्या मुलाची उमेदवारी ते घोषित करू शकत नाही आहेत. भाजपचा दबाव वगैरे काही नाही आहे. तुम्ही ह्या लोकांनी ह्या मीडियमच्या माध्यमातून हे पेरलेल्या बातम्या आहेत. एक लक्षात द्या की आता ह्या उमेदवारीचे अर्ज भरायची तारीख आहे ते 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे आणि असलेला कालावधी भरपूर आहे. आज उमेदवारी जाहीर करायची, मग आता एकनाथ शिंदेच्या मुलाचीच उमेदवारी का जाहीर केली नाही? आज केली असती तर बघा, इतर ठिकाणच्या जागेची उमेदवारी घोषित आणखीन केली नाही, पण आपल्या स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर केली. अरे हा काय उभाटा गट थोडी आहे. एकनाथ शिंदेचा चिरंजीव श्रीकांत शिंदे हे उमेदवाराप्रमाणे त्यांना ट्रीट केल्या जाईल. मुख्यमंत्र्याच्या मुला आहे म्हणून नाही, म्हणून सगळ्या प्रोसेसमध्ये जी काही प्रोसेस आहे ती त्यांना लागू आहे. म्हणून जेव्हा यादी डिक्लेअर होईल त्या टायमाला रुटीन जसं इतर उमेदवार आहेत त्यापैकी एक उमेदवार श्रीकांत शिंदे आहेत आणि त्यावेळेला त्यांचं नाव निश्चित घोषित केलं जाईल. सर, दुसरं एक महत्त्वाचं, नाशिकची जागा नेमकी कोणाकडे जाईल? कारण आता छगन भुजबळ यांनी जे काही जिल्हा बँकेचं कर्ज वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ते सर्व भरायला सुरुवात केलेल्या आहे. एकंदरीत दुसरी निवडणुकीच्या रिंगणात छगन भुजबळ उतरायची तयारी दाखवत आहेत. नेमकी जागा कोणाकडे जाईल? कारण छगन भुजबळांचं नाव चर्चेत आहे नाशिकच्या जागेसाठी आणि आता हेमंत गोडसे देखील उत्सुक आहेत. त्यांनी आता प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे. नेमकी जागा कोणाकडे जाईल? कारण खूपच त्याच्यामध्ये चेंजेस आहेत. बघा, भुजबळांनी त्यांचं घेतलेलं कर्ज जर फेडत असतील तर त्याचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही. कर्ज घेतलं फेडायचं पाहिजे. परंतु नाशिकची जागा मुळामध्ये शिवसेनेची आहे. आम्ही वारंवार आग्रह यासाठी करतोय की ती जागा शिवसेनेच्या खासदाराने 2 वेळेला प्रचंड मताने ते निवडून आलेला आहे आणि म्हणून त्या जागेवर इतरांनी आपला क्लेम करू नये असा आमचा आग्रह आहे. आणि म्हणून आता ती जागा आम्हाला मिळेल या आशेपोटीच हेमंत गोडसे सुद्धा प्रचाराला लागलेले आहेत. परंतु त्याचा निर्णय मला वाटतं तर आज उद्यामध्ये होईल आणि आमची अपेक्षा अशी आहे की ती जागा शिवसेनेला सुटेल आणि गोडसे तिथलचे उमेदवार असतील. शिवसेनेला नाशिकची जागा नाही सुटली तर मात्र भूमिका शिवसेनेची नेमकी काय असेल? आता याचा निर्णय फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घ्यायचा आहे आणि त्यांनी एकदा निर्णय घेतल्यानंतर त्या पद्धतीने पक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, आज सामनामधून बरीच टीका झाली शिंदे गटावरती, शिवसेनेवरती, की तेव्हा जेव्हा
बंड झालं होतं तेव्हा एक महाशक्ती आमच्या पाठीशी उभी आहे आणि त्या महाशक्तीला म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार आहेत असा आरोप वगैरे टीका वगैरे तुमच्यावर केली गेली आहे आणि त्याच्या बदल्यात शिवसेना संपवली, धनुष्यबाण संपवला असं सामनामधून आज टीका केली गेलेली आहे. महाशक्ती आमच्या बरोबर आहे. मागच्या वेळेला जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो त्या टायमाला तेच बोलले होते. आता हेरिडे यांच्या डेड बॉड्या येतील, मग त्यांचं आम्ही पोस्टमार्टम करणार आहोत. आज पोस्टमार्टम करण्याचा त्यांच्यावर वेळ आलेली आहे. त्याचं पोस्टमार्टम कसं करायचं आता हे आम्हाला ठरवावं लागतं आहे. म्हणून अशा धनुष्यबाण गेलं नाही, त्याला आम्ही जपलं. जो तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चरणी लीन केला होता, जे शिवसेना प्रमुखाचे विचार त्यांच्या पायाजवळ नेऊन ठेवले होते ते आम्ही अबाधित ठेवलेले आहेत. म्हणून आम्ही पक्ष वाचवला आहे, तुम्ही पक्ष विकायला काढलेला आहे. म्हणून आजचं तुमचं जे श्रद्धास्थान आहे ते सिल्वर ओक आहे. आमचं श्रद्धास्थान हे मातोश्री होतं आणि ते आम्ही कधी विसरू शकत नाही. म्हणून यांनी काही जरी बोललो तरी आम्ही शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊनच चालणार एवढं मात्र निश्चित आहे. दुसरीकडे संजय निरुपम हे कुठेतरी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची चर्चा रंगलेली आहे. उत्तर पश्चिम मुंबईकडून चाचपणी सुरू आहे. संजय निरुपमचं स्वागत असेल काँग्रेसच्या संजय निरुपमाचं? त्यांची चर्चा चालू आहे. गेल्या वेळेला ते मुख्यमंत्री साहेबांशी भेटले, पण मला वाटतं त्यांचा आमच्याकडे येण्याचा इच्छा त्यांनी व्यक्त केली असावी. परंतु याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि जर ते आलेच तर निश्चित त्यांचं स्वागत केलं जाईल. एक शेवटचा प्रश्न, संजय राऊत यांचा सांगली दौरा होता, काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. कसं बघता याच्याकडे? महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबेल नाही असं वाटतं? संजय राऊतला कोण विचारतंय? संजय राऊत हा स्वतःलाच पक्षप्रमुख म्हणून फिरवतो इकडं तिकडं. त्याला वाटतं की मी बोलतोय म्हणजे आमचा पक्ष बोलतोय, मी बोलतोय म्हणून आता उद्धव साहेबसुद्धा माझ्या बोलण्याच्या पुढं जात नाहीत, ते माझ्या मुठ्ठीमध्ये आहेत, अशी त्याची भावना झालेली. आणि सांगलीचं चित्र जर पाहाल तर यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी जी सांगलीची जागा कधीही शिवसेनेने लढवली नव्हती तिथं उमेदवार दिला आहे. म्हणजे फूट पाडण्याचं काम संजय राऊतने केलेलं आहे. आघाडीमध्ये फूट पाडण्याचं कामही संजय राऊतने केलेलं आहे. म्हणून ही आघाडी टिकणार नाही. तुम्हाला भविष्यामध्ये सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार हा उभा राहिलेला दिसेल. एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, 3 विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलेलं, उमेदवारी नाकारण्यात आलेलं आहे. कसं बघता याकडे? कारण आधी ते खासदार होते, आता त्यांची उमेदवारी कापली गेली. त्यांनी डिमांड केली होती की आम्हाला उमेदवारी मिळायला हवी, मात्र उमेदवारी कापली गेलेली आहे. कसं पाहता याकडे? याची एवढी चर्चा होण्याची काही आवश्यकता नाही. पक्ष म्हणून जेव्हा एखादे सीट आम्हाला निवडून आणायचे त्या टायमाला त्या पद्धतीने आखणी किंवा त्याचा गणित हे पक्षाचे नेते आखत असतात. तुम्ही ह्याच गोष्टी तुम्ही भाजपकडे का विचार करत नाही? भाजपचे किती खासदार दर लोकसभेला कापले जातात? जवळपास 30% खासदार बदलले जातात. विधानसभेला तीच प्रोसेस आहे. म्हणून इकडे जर सुद्धा काही चेंजेस झाला असेल तर एवढी मोठी घटना नाही. आणि त्यांचे सर्वांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं बोलणं सुद्धा चालू आहे आणि ते त्यांच्या संपर्कात सुद्धा आहेत. शिवसेनेमध्ये कोणतीही नाराजी नाही सध्या? बिलकुल नाराजगी नाही. बिलकुल महायुती आणि शिवसेना अत्यंत जोमाने कामाला लागलेली आहे. आणि आता तुम्ही पाहत असाल तर सर्व प्रचाराचे दौरे सुद्धा आता सुरू झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन रोहित शिगवणसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.